जिजाऊती देवदास सारे मी इयत्ता 8वी शिकते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञानिष्ठ श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. विजय सारखी तलवार चालवून गेला निधीच्या छातीने हिंदुस्थान हरवून गेला. विजय सारखी तलवार चालवून गेला निधीच्या छातीने हिंदुस्थान हरवून गेला. वाघने खान अफजल खानचा पुतळा काढून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठी शिवबा होऊन गेला. असा मर्द मराठी शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. कारण जन्मताच ती माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांविषयी नाव करून ठेवते. कोण होते हे शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो. इथे लोकांना तर सोडा, इथे दरेखोरांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागरी लहरीला माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षरे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मुलांना करणारा, प म्हणजे परत न फिरणारा, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारा, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिश्रेष्ठ, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाची हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात सापडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय हळूहळू जिजामातेच्या संस्काराखाली वाढू लागले. जिजाऊंनी शिवरायांना सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करायचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी नाही फिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी नाही फिटणार. चंद्र सूर्यापर्यंत नाव तुमचे न मिटणार. चंद्र सूर्यापर्यंत नाव तुमचे न मिटणार. कोण होते हे शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो. इथले जय जयकार केला जातो. कोण होते हे शिवाजी, असे